डिपॉझिट आणि ते मागतायत. मी तर ऐकलं की 15-15, 20-20 लाख डिपॉझिट ते मागतायत. एवढे पैसे तर या लोकांकडे नसतात. त्यांच्यासाठी आपण हॉकर झोन इथं तयार करणारे, परदेशात जसे हॉकर झोन असतात त्या क्वालिटीचं हॉकर झोन आपण बारामतीमध्ये तयार करणारे, त्यांना कमीत कमी किमतीत त्यांना ते हॉकर झोन मध्ये जागा कशी देता येईल ह्याच्यावर आम्ही सगळे काम करणारे. बारामतीत अनेक मुद्दे आहेत. कचऱ्याची गाडी पण काही वेळेवर येत नाही, सकाळी येत नाही. या कचऱ्यावर पण आपण काम करणार आहे. बारामती स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं, पण थोडं तुम्ही जरा आतमध्ये जावा, जवळचीच्या काही भागात जावा, त्याचं आपण व्यवस्थित नियोजन करणार आहे. आम्ही आमचा जो जाहीरनामा आहे तो पण तिथं प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यावर आमचे सगळे मुद्दे तुम्हाला वाचायला मिळतील आणि उद्याच्या सभेत अजून खोलात जाऊन अजून डिटेलमध्ये हे सगळी गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. दादा रुई असेल, तांदवाडी असेल, तुळशी असेल, ग्रामपंचायत मधून नगरपालिकेत गेली 12-13 वर्ष झालं समाविष्ट झाली. तिथला विकास रखडलाय, त्यावर काय सांगाल? तिथला विकास रगडलाय कारण ज्या लोकांवर तिथल्या स्थानिक मतदारांनी विश्वास ठेवला त्यांनी तिथं अजिबात काम केलं नाही. त्यांनी लोकांना तिथं गृहीत धरलं. त्यांना वाटलं की आपण जरी काही तिथं केलं नाही तरी इथं विरोधकच नाहीये, परत परत आपल्यालाच तिथं ते निवडून देणार आहेत. लोकांना कुठला पर्याय तिथं नाहीये आणि एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष, महाविकास आघाडी, वंचित आघाडी आणि सगळे आमचे मित्र पक्ष एक बारामतीकरांसाठी एक पर्याय म्हणून आपण उभे राहिलो. काय बारामतीमध्ये किंवा कुठेही लोकशाहीमध्ये एक विरोधक तिथं असला पाहिजे. बारामतीच्या जनतेसाठी हे फायद्याचं असतं आणि विरोधातली लोक पण तिथं निवडून दिली पाहिजे, तिथं आतमध्ये गेली पाहिजेत. मगच तिथं डिबेट होऊ शकतं आणि लोकांचे प्रश्न तिथं मार्गी लागू शकतात आणि ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न तिथं असणार आहे.